नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्शन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत आहे. MPSC मार्फत अत्यंत महत्त्वाची एक जाहिरात, सरळ सेवेची जाहिरात पब्लिश करण्यात आलेली आहे आणि या सरळ सेवेमध्ये या ठिकाणी या पदासाठी जी जाहिरात आहे त्याची फक्त एकच परीक्षा होणार आहे. म्हणजे एकच स्टेप असणार आहे. कुठल्याही प्रकारची या ठिकाणी पूर्व, मुख्य अशी स्टेप असणार नाही. ठीक आहे. तर ती नेमकी पोस्ट कोणती आहे, त्याचबरोबर ह्याची पात्रता काय आहे, या सगळ्या बाबी आपण इथे डिस्कस करणार आहोत. तर आपण जर डायरेक्शन अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर आधी सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला दररोज डेली अपडेट आणि ऑथेंटिक अपडेट या चॅनलवर आपल्याला उपलब्ध असणार आहे. तर यामध्ये ही जी जाहिरात आहे त्या ठिकाणी 15 जूनला ही जाहिरात आलेली आहे. 15 जून. ओके. आता यामध्ये ही जाहिरात कशाची आहे, तर मुंबईचे नगरपाल शरीफ यांच्या कार्यालयामध्ये बेलिफ व लिपिक हे जे पद आहे, गट क च पद आहे, त्या ठिकाणी बेलिफ व लिपिक गट क स्पर्धा परीक्षा 2026 म्हणजे या ठिकाणी की या शरीफ कार्यालयामधील बेलिफ आणि लिपिक या पदासाठी ही जाहिरात आहे आणि ही जाहिरात या ठिकाणी सरळ सेवा या माध्यमातून घेतली जाणार आहे. आता याच्यामध्ये अर्ज करण्याचा जो कालावधी आहे तो 17 जून पासून या ठिकाणी हे कालावधी सुरू होत आहे अर्ज भरण्याचा. 17 जून पासून ते या ठिकाणी 7 जुलैपर्यंत ही जी ॲप्लिकेशन आहे ते आपल्याला फिलअप करता येणार आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला हा ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे आणि यामध्ये जे पदं देण्यात आलेली आहेत हे टोटल किती आहेत, एकूण 20 पदं या ठिकाणी आहेत. आता हे 20 पदं जे आहेत तर या 20 पदासाठी या ठिकाणी डिस्ट्रीब्युशन सुद्धा केलेलं आहे. आता ही जी PDF आहे ही आपण डायरेक्शन अकॅडमीच्या टेलिग्रामला सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. तर टोटल किती आहेत, तर टोटल 20 पदं या ठिकाणी आहेत. आता यामध्ये या पदासाठी म्हणजे कोणत्या, बेलिफ व लिपिक गट क या पदासाठी जी सरळ सेवा घेतली जाणार आहे. मग हा जो फॉर्म आहे हा फॉर्म कोण भरू शकतं, तर यामध्ये की हा फॉर्म जो आहे तो या ठिकाणी ओके ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, ओके कोणताही या ठिकाणी एक ग्रॅज्युएट व्यक्ती जो आहे तो हा फॉर्म भरू शकतो. ठीक आहे. त्यामध्ये अर्हता, शैक्षणिक अर्हता दिलेली बघा की या ठिकाणी संविधिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी किंवा या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने त्याच्याशी समतुल्य म्हणून घोषित केलेली अन्य कोणतीही अर्हता, म्हणजे याचा अर्थ काय, एनी ग्रॅज्युएट जो आहे हा फॉर्म भरू शकतो. ठीक आहे. आता यामध्ये हे एक तर काय आहे, यामध्ये जी वेतन श्रेणी जर आपण पाहिली तर वेतन श्रेणी आहे S6 म्हणजे या ठिकाणी 19,900 ते 63,200 या ठिकाणी हे वेतन असणार आहे आणि वयोमर्यादा जी आहे त्या ठिकाणी ॲज युजल आहे त्यामध्ये, किंवा की मागासवर्गीय असेल तर 43 आहे. आता ह्याच्यामध्ये ओपनची कुठल्याही प्रकारची जागा नाही, त्यामुळे इथं ओपनच्या बाबतीत काही क्रायटेरिया देण्यात आलेला नाही. तर इथं मागासवर्गीयसाठी जे आहे त्या ठिकाणी किती आहे, 43 वरची ही वयोमर्यादा आहे, कारण ओपनसाठी कुठलीही सीट या ठिकाणी नाही. त्यामुळं फीस आणि जे वयोमर्यादा आहे ते या ठिकाणी इथं फक्त मागासवर्गीयांसाठीच आहे. आणि त्यानंतर यामध्ये आता लिपिक आहे तर या ठिकाणी काय आहे की आपल्याला बेलिफ व लिपिक संवर्गासाठी उपरोक्त शैक्षणिक अर्हतेबरोबरच काय आहे या ठिकाणी की तुम्ही ग्रॅज्युएट असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर काय आहे, तुमच्याकडं मराठी टंकलेखनाचा या ठिकाणी किंवा की 30ची स्पीड असली पाहिजे किंवा ओके किंवा इंग्रजी लेखनाचा किमान 40ची स्पीड असली गरजेची आहे. म्हणजे मराठी किंवा इंग्लिश यापैकी कुठलीही एक भाषा इथं या ठिकाणी असणार आहे किंवा कंपल्सरी असणं गरजेचं आहे, किंवा तुमच्याकडे ते प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. तर शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाची प्रमाणपत्र उत्तीर्ण परीक्षा जी आहे हे असणं गरजेचं आहे. म्हणजे मराठी 30 किंवा या ठिकाणी इंग्रजी 40चं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तर त्यानंतर पुढे पाहू आपण की यामध्ये हे झाले किंवा की अर्हता काय आहे. त्यानंतर यामध्ये हे ही जी परीक्षेची मेन तर योजना जी आहे या परीक्षेच्या योजनेचा जर विचार केला आपण तर ही परीक्षा आहे सरळ सेवेची परीक्षा. म्हणजे की आता MPSC मार्फत तलाठी आहे किंवा अनेक प्रकारच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत, त्यामुळे एक आपल्याला आयडिया येऊ शकते की तलाठीची परीक्षा सुद्धा काय आहे या ठिकाणी 1 स्टेप प्लस होऊ शकते. ठीक आहे. तर अजून त्याचा सिलेबस जो आहे तो डिस्प्ले करण्यात आलेला नाही, सांगण्यात आलेला नाही. ठीक आहे. तर यामध्ये हे जी परीक्षेची योजना आहे या परीक्षेसाठी बेलिफ किंवा लिपिक या परीक्षेसाठी, तर परीक्षेचे टप्पे जे आहेत एकच परीक्षा असणार आहे. ओके. लेखी परीक्षा, परीक्षेचं स्वरूप आहे MCQ टाईप, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी आहे आणि प्रश्नपत्रिका किती असणार आहेत, 2 आहेत. ठीक आहे. एकूण गुण किती आहेत, 400, प्रत्येकी 200 मार्काचा एक पेपर असणार आहे. ठीक आहे. आता हा जो सिलेबस त्यांनी दिलेला आहे हा सिलेबस सध्याच्या परिस्थितीमध्ये काय आहे, ग्रुप बी आणि ग्रुप सी ची जी मेन्स आहे त्याचाच ॲज इट इज सिलेबस यांनी या ठिकाणी इथं दिलेला आहे. म्हणजे जे विद्यार्थी की ग्रुप सी किंवा ग्रुप बीचा
आता मेन्सचं प्रिपरेशन करत आहेत किंवा ग्रुप सीची जी मेन्स आहे त्याचं प्रिपरेशन करत असतील, तर त्या विद्यार्थ्यांसाठी हा गोल्डन चान्स आहे, बरोबर. विशेषतः या ठिकाणी कॅटेगरीमधले जे विद्यार्थी आहेत, कारण ओपनला कुठल्याही प्रकारची सीट नाही, तर त्यांना गोल्डन चान्स आहे, कारण तोच अभ्यास आहे, तोच सिलेबस आहे. त्यामुळं त्यांना काही असं एक्स्ट्रा एफर्ट घ्यायची गरज पडणार नाही. ठीक आहे. त्यामध्ये हे पेपर 1 आहे, पेपर 2 आहे. पेपर 1 मध्ये या ठिकाणी मराठी, इंग्रजी आहे. 50-50 क्वेश्चन इंटू या ठिकाणी 2 म्हणजे 100 मार्क मराठी, 100 मार्क इंग्रजी. अशा पद्धतीने पेपर 1 ला 200 मार्क आहेत, पेपर 2 ला 200 मार्क आहेत. हा सगळा संपूर्ण जो सिलेबस आहे तो या ठिकाणी काय आहे की ॲज इट इज कोणता सिलेबस आहे या ठिकाणी की सध्याच्या परिस्थितीमध्ये ग्रुप बी आणि सीचा सिलेबस आहे. आता यामध्ये या ठिकाणी विशेष करून त्यांनी सांगितलेलं आहे की बेलिफ व लिपिक गट क स्पर्धा परीक्षा 2026 परीक्षेमधून भरावायच्या पद भरती करता एकच परीक्षा घेण्यात येईल. म्हणजे याचा अर्थ काय आहे, फक्त एकच परीक्षा या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर की ह्याच्यामध्ये की तुमचे लिस्ट लागेल, मेरिट लिस्ट लागेल, त्यानंतर त्या अनुसार या ठिकाणी हे सगळे जे आहेत की पदं भरले जातील. आणि याच्यामध्ये अजून दुसरी महत्त्वाची बाब काय आहे, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची टायपिंगची टेस्ट असणार आहे, कारण टायपिंगची टेस्ट जी आहे ती ऑलरेडी काय करण्यात आलेली आहे, रिमूव्ह करण्यात आलेली आहे किंवा बाद करण्यात आलेल्या आहे. ठीक आहे. अंतिम निकाल जो आहे या ठिकाणी मेरिट लिस्टनुसार हा अंतिम किंवा फायनल रिझल्ट जो आहे तो लावला जाईल. ठीक आहे. तर या परीक्षेमध्ये जेवढे रँक येतील तेवढे नंबर्स येतील त्यानुसार. आता यामध्ये हे अशा पद्धतीनं या ठिकाणी हे आहे. त्याचबरोबर तुम्हाला कागदपत्र कोणकोणती पाहिजे याचं सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे. विशेष करून लक्षात ठेवा की आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील तुम्ही जर असाल तर पुरावा जो आहे त्या ठिकाणी काय आहे, तर आपल्याकडे 26-27 या आर्थिक वर्षाचे तथापि अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक जो आहे 7 जुलै 2026 व यापूर्वीचे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचे प्रमाणपत्र सादर करणं अनिवार्य आहे, बरोबर. आणि त्याचबरोबर जे नॉन क्रिमिनल आहे, नॉन क्रिमिनलचे प्रमाणपत्र कधीचं आवश्यक आहे, 26-27चं व्हॅलिड असणार आहे. या दोन गोष्टी ज्या आहेत ह्या तुमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत. ठीक आहे. तर आणि याच्यामध्ये हे शुल्क जे आहे आता ओपन नाही, त्यामुळं फक्त मागासवर्गीय शुल्क जे आहे 294 रुपये शुल्क दिलेलं आहे. आणि या ठिकाणी माजी सैनिक असेल तर या ठिकाणी 44 रुपये हे शुल्क आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे. तुम्ही सुद्धा या ठिकाणी ह्याच्यामध्ये फॉर्म भरा. ठीक आहे. जे मागासवर्गीयमध्ये येतात त्यांनी. तर मुद्दा आहे की अशा पद्धतीनं या ठिकाणी आयोगाने सरळ सेवेचं परीक्षा घ्यायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे तुम्ही रेडी असणं गरजेचं आहे. आणि कुठलीही परीक्षा असू द्या, मराठी, इंग्रजी किंवा या ठिकाणी जीके, जीएस, मॅथ, रिजनिंग हे कंपल्सरी असणार आहे. त्यामुळे तुम्ही ज्या परीक्षेचा सध्या अभ्यास करताय, सुद्धा सरळ सेवेचा अभ्यास करताय, तर त्यामध्ये तलाठीचा अभ्यास करताय तर मराठी, इंग्रजी, जीके, जीएस आपल्याला कंपल्सरी आहे. आणि या सगळ्या सरळ सेवेच्या ज्या जाहिराती आहेत त्या सगळ्या सरळ सेवेसाठी डायरेक्शन अकॅडमीनं स्पेशल बॅच लॉन्च केलेली आहे. त्याचबरोबर सेपरेट बॅच आहेत. त्या सगळ्या बॅचेस आपल्या डायरेक्शन अकॅडमीच्या ॲपवर उपलब्ध आहेत. त्याचबरोबर डायरेक्शन अकॅडमी मार्फत स्पेशल आपण या ठिकाणी की कंबाईनची बॅचसुद्धा या ठिकाणी लॉन्च करण्यात आलेली आहे. स्पेशल कंबाईनची बॅच आहे. आणि या कंबाईनच्या बॅचमध्ये आपण या ठिकाणी ती हायब्रिड बॅच असणार आहे लाईव्ह, त्याचबरोबर या ठिकाणी रेकॉर्डेड स्वरूपात असणार आहे, ऑफलाईन ऑनलाईन फॉर्मॅटमध्ये. अगदी माफक शुल्क आहे. त्याचबरोबर UPSCच्या बॅचेस आहेत, ऑप्शनल बॅचेस आहेत. या सगळ्यासाठी तुम्हाला डायरेक्शन अकॅडमीचं एकमेव प्लॅटफॉर्म आहे ज्या ठिकाणी सर्व प्रकारच्या बॅचेस उपलब्ध आहेत. अगदी दर्जेदार कंटेंट त्या ठिकाणी आहे. आधी डेमो पहा, कंटेंट पहा, त्यानंतरच तुम्हाला बॅचेस जॉईन करायचे आहेत. सो निश्चित हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मित्रांना सुद्धा शेअर करा. सो थँक्यू, ऑल द बेस्ट, जय हिंद.